हॅलो फ्रेंड्स, सर्वांना माझा नमस्कार. माझ्या या रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी 3 अशा छोट्या डेली यूज सोपी रंगोळी डिझाईन, ज्या रंगोळी कोणीही काढू शकता. तुमच्या अंगणामध्ये, दारामध्ये, तुळशीपुढे, देवापुढे आरामात काढू शकता. इतक्या सोपी रंगोळी आहेत फ्रेंड्स. तर सुरू करूया याची आपली पहिली रंगोळी. तर तुम्ही बघू शकता मी 3x2 डॉट्स घेतलेले आहे. नंतर अशा 3 रेषा आखून घेतलेले, 3 रेषा आखून घेतल्यानंतर अशा त्रिकोणी आकाराचे तसे बॉक्स तयार केलेले आहे. बॉक्स तयार केल्यानंतर जे मधामधून रेषा उरलेल्या आहे त्याला असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे आणि मधामध्ये एक येलो कलरचा डॉट द्यायचा आहे. येलो कलरच्या डॉटला असं ओढून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं एक सुंदर फूल तयार होतील. आणि मग जे ग्रीन कलर भरलेला आहे त्याच्यावरती एक रेष अशी ओढून घ्यायची आहे आणि एक व्हाईट कलरचा डॉट द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की रांगोळी किती सुंदर आलेली आहे आपली. ही रांगोळी कोणीही आरामात काढू शकतात. ज्यांना कोणाला रांगोळी नाही जमत त्यासुद्धा ही रांगोळी आरामात काढू शकतात. इतकी सोपी रांगोळी आहे. असं 3 डॉट्स घेतलेले, असं काढून घेतलेले आहे, ओढून घेतलेले आहे काडीच्या मदतीने आणि मधामध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर तुम्ही या रांगोळीचं फायनल लुक बघू शकता की किती सुंदर रांगोळी आलेली आहे बनवून आपलीवाली. आणि अशाच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ मी रोज माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते, माझ्या FBच्या पेजला पोस्ट करत असते. तर जर तुम्हाला अशाच रोज नवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये काढायच्या असतील तर तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या फेसबुकवर असेल तर पेजला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करायची आपली दुसरी रांगोळी. तर तुम्ही बघू शकता मी अजून 3x2 डॉट घेतलेले आहे आणि अशा 3 रेषा ओढून घेतलेल्या आहे. 3 रेषा ओढल्यानंतर कॉर्नरला असं एक डॉट दिलेला आहे मी व्हाईट कलरनी आणि मधामध्ये रेड कलरचे असे डॉट देऊन एक असं फूल तयार करून घ्यायचं आहे काडीच्या मदतीने. नंतर मधामध्ये एक येलो कलरचा डॉट द्यायचा आहे आणि जे आपण व्हाईट रंगोळीने भरलेले डॉट्स दिलेले आहेत त्या डॉटला असं बोटाच्या मध्येच्या साह्याने असं गोल राऊंड करून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की ते गोल राऊंड आपले किती सुंदर दिसत आहेत. खूप इझी रंगोळी आहे, खूप आरामात होऊन जाते फ्रेंड्स ही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणामध्ये एकदा नक्की ट्राय करा. नंतर गोल राऊंड झाल्यानंतर असे प्रत्येक याला 3 असे डॉट्स घेऊन द्यायचे आणि आपले एक फूल तयार करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते फ्रेंड्स त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणामध्ये काढून बघा. ही रंगोळी तुम्हाला सुद्धा काढता येईल, सुंदर जमतील. अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. नंतर मधात एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे. नंतर अशी येलो कलरची डॉट दिलेली आहे आणि त्याला असं बॉटलच्या झाकण्याच्या मदतीच्या सहाय्याने असं गोल प्रेस करून द्यायचं जेणेकरून आपलं परफेक्ट डॉट होतील. तर तुम्ही बघू शकता ह्या रांगोळीचं फायनल लुक कसं आलेलं आहे. म्हणून सगळ्यांनी ही रांगोळी ट्राय करा. खूप सोपी रांगोळी आहे फ्रेंड्स. तुम्ही आरामात ही रांगोळी तुमच्या दारामध्ये काढू शकता. नंतर आपली आता तिसरी रांगोळी. तर तुम्ही बघू शकता मी आणखी 3x2 डॉट्स घेतलेले आहे. खूप सोप्या रांगोळी आहे फ्रेंड्स, खूप सोप्या रांगोळी आहे. नंतर मधात एक येलो कलरचा डॉट दिला आहे आणि जे रेड कलरचा जसं आपण फूल तयार करून घेतलं त्याचप्रमाणे हे सुद्धा फूल असं तयार करून घ्यायचं आहे आणि मधामध्ये एक रेड कलरचा डॉट द्यायचा आहे. नंतर जे रेषा आखलेले असं कॉर्नरला एक रेड कलरचा डॉट देऊन घ्यायचा आहे आणि प्रत्येक रेड कलरच्या डॉटवर 3 पाकळ्याचे फुलं काढायचे आणि त्याच्यामध्ये एक व्हाईट कलर भरून घ्यायचा आहे. तर ही सुद्धा रांगोळी तुम्ही बघू शकता की किती सुंदर आलेली आहे आणि खूप सोपी रांगोळी आहे. कोणीही आरामात आपल्या दारामध्ये काढू शकतात. तर असेच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि रोज नवीन तुमच्या अंगणामध्ये रोज नवीन रांगोळी काढत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.